हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। डिसेंबर हा महिना सुरू असून यात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे। तर हा महिना धार्मिक दृष्ट्या अधिकच पवित्र मानला जातो। तर या मार्गशीर्ष महिन्यातील आज पहिला शनिवार आहे आणि या दिवशी आलेली आहे चंपाषष्ठी। तर आज 7 डिसेंबर आहे। तर या दिवशी चंपाषष्ठी जी आहे तर ती साजरी केली जाणार आहे। चंपाषष्ठीला खंडोबाचं नवरात्र म्हणून सुद्धा ओळखलं जातं। तर हा भगवान शंकरांच्या अवतारांपैकी एक आहे। भगवान खंडोबांनी मल्ल आणि मणी या 2 राक्षसांवरती झालेल्या विजयाचं स्मरण म्हणून चंपाषष्ठी हा सण आपण या दिवशी साजरा करत असतो। तर या राक्षसांचा पराभव करण्यासाठी भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचं रूप घेतलं होतं आणि हे युद्ध एकूण 6 दिवसांनी संपलं होतं। आणि या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील षष्ठी तिथी होती आणि म्हणूनच या दिवशी आपण वाईटावर चांगल्याची मात म्हणून हा दिवस साजरा करत असतो। तर या दिवशी खंडोबाची तळी भरली जाते। त्याचप्रमाणे या दिवशी घरामध्ये नागदिवे सुद्धा लावले जातात, कारण हा दिवस आपण नागदिवाळी म्हणून सुद्धा साजरा करत असतो। त्याचप्रमाणे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी असे उपाय सुद्धा सांगितले जातात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे। आज चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे। ही वस्तू जाळल्यामुळे घरातील भांडणं, पितृदोष, वास्तुदोष, नकारात्मकता, नजरबाधा नष्ट होऊन 7 पिढ्यांचं दारिद्र्य, गरिबी नष्ट होईल। घराची, मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। तर असा हा एक उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा, चंपाषष्ठी हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण वाईटावर चांगल्याची मात म्हणून साजरा करत असतो आणि म्हणूनच या दिवशी नकारात्मकता, वाईट शक्ती, इडापिडा, नजरबाधा दूर करण्यासाठी काही उपाय जे आहेत तर ते घरामध्ये केले जातात। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे। आता संध्याकाळी 6 नंतर ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता। तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आता जर तुम्ही घरी असाल तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी 6 नंतर 9:30 वाजेपर्यंत हा उपाय जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा, कारण ही जी वेळ असते तर ती आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते, तिणी सांजेची वेळ असते आणि या वेळेमध्ये सकारात्मक लहरी ज्या आहेत तर त्या खूप जास्त प्रमाणात असतात आणि त्यामुळे या वेळेत जर आपण हा उपाय केला तर त्या उपायाचं आपल्याला दुपटीने फळ हे प्राप्त होत असतं। पण आता ज्यांना शक्य नाही अशांनी 12 वाजेपर्यंत सुद्धा रात्री हा उपाय केला तरीही चालेल। तर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आपल्या घरामध्ये का करायचा आहे? जर आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील, मग ही भांडणं नवरा बायकोची असतील किंवा आई मुलांची असतील किंवा कुटुंबातील इतर सदस्यांची सतत भांडणं होत असतील आणि त्यामुळे कुटुंबामध्ये अंतर आलेलं असेल, तर आपल्या घरामध्ये पितृदोष किंवा वास्तुदोष असेल तर यासारख्या ज्या समस्या आहेत तर त्या घरामध्ये येत असतात आणि म्हणूनच हा वास्तुदोष, पितृदोष दूर करण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे। तर अतिशय प्रभावशाली असा हा उपाय मानला जातो। जर आपल्या घराला कोणी नजर दोष लावलेली असेल, कोणी काही नजरबाधा केलेली असेल, घरामध्ये नकारात्मकता असेल तर ती वाढलेली असेल तर आपल्या घरामध्ये कधीही पैसा हा टिकत नाही। आलेला पैसा हा घरातून निघून जातो आणि त्यामुळे घरातील गरिबी आणि दरिद्री ही संपायचं नाव घेत नाही आणि त्याचबरोबर घरातील मुलांची सुद्धा प्रगती होत नाही। मुलं खूप हट्टीपणा करतात, सतत आजारी पडतात किंवा मुलांची कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही। लग्नाच्या वयाचे मुलं मुली असतात पण त्यांचा विवाह योग हा जुळून येत नाही, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळत नाही। तर हा उपाय केल्यामुळे नक्कीच मुलांच्या संबंधित सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील। त्याचबरोबर तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल आणि तो चांगला चालत नसेल तर उद्योग व्यवसाय तुमचा चांगला चालण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय आजच्या दिवशी नक्कीच करू शकता। आपल्या वास्तुशास्त्रामध्ये कापूर जाळणं हे अत्यंत शुभ मानलं जातं। घरात कापूर जाळल्यामुळे सर्व देवी देवता हे प्रसन्न होतात आणि त्यासोबतच घरातील वाईट शक्ती, नकारात्मकता, नजरबाधा ही सुद्धा नष्ट होते। आणि जर चंपाषष्ठीच्या दिवशी आपण हा उपाय आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घरातील, आपल्या आयुष्यातील ज्या काही वाईट गोष्टी असतील तर त्या संपूर्णपणे नष्ट होतात। तर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आपल्या देवघरासमोरच करायचा आहे।
त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे। यानंतर एक दिवा तुळशीजवळ तुम्हाला लावायचा आहे। घराच्या मुख्य दरवाजा तुम्हाला उघडा करून ठेवायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायला सुरुवात करायची आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे कापूर जाळायचं भांड असेल तर ते सुद्धा तुम्ही हा उपाय करण्यासाठी घेऊ शकता। सर्वप्रथम आपल्याला या मातीच्या पणतीमध्ये किंवा कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या हातामध्ये आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर ती घ्यायची आहे। आता पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चिमूटभर काळी मोहरी सुद्धा हातामध्ये घेऊ शकता। यानंतर आपल्याला 2 अखंड फुलाच्या लवंग ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत आणि 2 हिरवी वेलची तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या आहेत। यानंतर चिमूटभर काळे तीळ आपल्याला घ्यायचे आहेत आणि या सगळ्या वस्तू तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि यानंतर या वस्तू आपल्याला आपल्या घरातील मुलांवरनं उतरवून घ्यायच्या आहेत। डोक्यापासून खाली पायापर्यंत 7 वेळेला उतरवून घ्यायच्या आहेत। त्याचबरोबर घरामध्ये जो कर्ता पुरुष असतो आणि त्याला नोकरी उद्योग व्यवसायामध्ये त्याची जर प्रगती होत नसेल, त्याला यश मिळत नसेल तर त्याच्यावरनं सुद्धा तुम्हाला 7 वेळेला उतरवून घ्यायचं आहे। आपल्या घरातील प्रत्येक भिंतींना तुम्हाला टच करायचं आहे आणि यानंतर घराच्या मुख्य दरवाजावरनं सुद्धा तुम्हाला या 7 वेळेला वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत। यानंतर या मातीच्या भांड्यामध्ये म्हणजेच पणतीमध्ये किंवा कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये तुम्ही जे तांदूळ ठेवलेले आहेत त्यावरती तुम्हाला या वस्तू टाकायच्या आहेत आणि 5 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत। भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर इतर कोणताही कापूर तुमच्याकडे असेल तर तो तुम्ही घेऊ शकता। तर 5 भीमसेनी कापराच्या वड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत। एक एक कापराची वडी तुम्हाला या वस्तूंवरती ठेवायची आहे आणि या 4 वड्या तुम्हाला साईडला ठेवायच्या आहेत आणि यानंतर आपल्याला हा जो कापूर आहे तर तो देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे। कापूर प्रज्वलित केल्यानंतर यावरती आपल्याला 1-2 शुद्ध गाईचं तुपाचे जे थेंब असतात तर ते टाकायचं आहे आणि थोडासा हळद म्हणजे ज्याला आपण भंडारा म्हणतो तर अगदी चिमूटभर हळद तुम्हाला यावरती टाकायची आहे। आणि आता ही कापराची वडी आपण एक ठेवलेली आहे तर ती संपत आली की पुन्हा दुसरी कापराची वडी घ्यायची आहे आणि त्यावर तुम्हाला ठेवायची आहे। असं करत तुम्हाला 5 कापराच्या वड्या ज्या आहेत तर या वस्तूंवरती ठेवून घरामध्ये जाळायच्या आहेत। आता कापूर हा सर्वप्रथम आपण देवघरासमोर प्रज्वलित करणार आहोत आणि यानंतर हे भांड उचलायचं आहे आणि याचा संपूर्ण धूर हा तुम्हाला तुमच्या घरामध्ये फिरवायचा आहे। यानंतर घराच्या मुख्य दरवाजावरती हे भांड घेऊन जायचं आहे। उंबरट्याच्या बाहेर तुम्हाला मधोमध हे भांड ठेवायचं आहे। जोपर्यंत यामधल्या सगळ्या वस्तू जळत आहे तोपर्यंत याला जळू द्यायचं आहे आणि घरामध्ये तुम्हाला कंटिन्युअसली श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करत राहायचा आहे। यानंतर या वस्तू संपूर्ण जळल्यानंतर आणि हे भांड थंड झाल्यानंतर या वस्तू तुम्हाला निर्माल्यामध्ये फेकून द्यायच्या आहेत आणि भांड तुम्ही हे पुन्हा स्वच्छ करून वापरू शकता। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय आज आपल्या घरामध्ये अवश्य करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरातील सर्व दोष नष्ट होऊन घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल। जर तुम्हाला हा उपाय करणं नाही शक्य झालं किंवा जर यामधल्या तुम्हाला काही वस्तू नाही मिळाल्या तर तुम्हाला मी पुढचा एक उपाय सांगत आहे तर तो सुद्धा तुम्ही आज करू शकता। तर तुम्हाला काय करायचं आहे, देवघरासमोर दिवा लावायचा आहे, धूप दीप अगरबत्ती लावायची आहे। एका वाटीमध्ये थोडासा भंडारा म्हणजे हळद घ्यायची आहे। आपल्या उजव्या हातामध्ये तो भंडारा घ्यायचा आहे आणि आपल्याला कालभैरवाष्टकमचं पठण करायचं आहे। 3 वेळेला कालभैरवाष्टकम म्हणायचं आहे आणि यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळेला जप करायचा आहे। यानंतर हा भंडारा अभिमंत्रित करून तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये सर्व देवांना लावायचा आहे आणि यानंतर सगळा भंडारा तुम्हाला तुमच्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये टाकायचा आहे। तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही आजच्या दिवशी नक्कीच करू शकता। हा उपाय केल्यामुळे सुद्धा घरातील पितृदोष, भांडणं, वास्तुदोष, नजरबाधा, दारिद्र्य हे दूर होत असतं आणि कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते। आता हे सांगितलेले दोन्ही उपाय तुम्ही केले तरीही चालतील किंवा दोन्हीपैकी एक उपाय केला तरी सुद्धा चालेल। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।